असा नेता मिळणार नाही रे. मी महेशदादाला जवळनं बघतो. एखाद्या कार्यकर्त्याचा वाढदिवस जरी असला तर महेशदादाचा तीळपापड होतो. त्याला शेजारी बसवून तुम्ही पवारांच्या शेजारी जाऊन बसू शकता का? बसू शकता? कुणी सांगा मला. हा, महेशदादा डायरेक्ट फोन लावताय, लावू शकता का तिकडं? लावू शकता? नाही लावू शकत. कारण दादा आपल्यातला माणूस आहे. या मातीत जन्मलाय, इथं खेळलाय, इथं बागडलाय आणि पैलवान आहे. अरे पैलवान माणूस असताना जर कुणी दादाला लागत असेल तर त्यांनी विचार करावा. महेश दादा कधी बॅकथ्रो टाकतील कुणाला पुढच्याला कळायचं पण नाही. इतकी ताकद आपल्या पैलवानामध्ये आहे. आणि 2009 अपक्ष आलेला माणूस आहे. म्हणे आम्ही याला नेता केलंय. कुणीतरी मी ऐकलं, महेश दादाला आम्ही नेता केलाय. बर, महेश दादाला तुम्ही नेता केलं, मग तुमचं पोरग का नेता झालं नाही? ते 2.5 लाखानं का पडलं इथं पिंपरी चिंचवडमध्ये? तुम्ही जर सगळ्याला नेता करताय तर मग तुमच्या पोराला पण नेता करायचं होतं ना. बरोबर आहे की चुकी आहे? 2.5 लाखाच्या फरकानं पडलं. मी पण तेव्हा उभा होतो. मी उलट कमी मताने पडलो, हे जास्त मतानं पडला.